पूरे सोशल मीडिया पर कहा जा रहा है कि 14 साल के बच्चे से सरकार डर गई है। एफआईआर हो गई है और तुलना अभिनव अरोरा से की जा रही है। जय भीम। अश्वमित गौतम या 14 वर्षाच्या मुलावरती सरकारने एफआयआर केली। नेमका काय गुन्हा असेल याचा? जेव्हा आपण याचे व्हिडिओ बघतो तेव्हा आपल्यालाच कमीपणा येईल एवढे अद्भुत नॉलेज आणि एवढा सखोल अभ्यास या मुलाचा आहे। सरकारला 2-4 प्रश्न याने विचारले, कदाचित त्या प्रश्नांचे उत्तर सरकारकडे नसेल असेच आपल्याला म्हणता येईल आणि म्हणूनच सरकारने त्याच्यावरती एफआयआर दाखल केलेली आहे। पण या देशामध्ये एक गोष्ट तर नक्कीच आहे, तुम्ही जर खालच्या जातीचे असाल आणि तुमचे विचार जर वरचे असतील तर कोणीही तुम्हाला व्हॅल्यू देणार नाही। तुमच्याकडे किती नॉलेज आहे याची परवाना सरकारला आहे ना इथल्या प्रशासनातल्या लोकांना आहे। 2-4 प्रश्न काय विचारले तर या बालकावरती एफआयआर दाखल झाली, पण ही खूप चुकीची गोष्ट आहे। या देशामध्ये पाखंडवादाला जास्त महत्त्व दिले जाते। जो ढोंगीपणा करतो, जो पाखंड करतो त्याचे पाय धरले जातात आणि जो सत्याच्या वाटेवरती चालतो त्याला विरोध केला जातो। पण आपण सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या लोकांना नेहमी सपोर्ट करायला हवा। जय भीम।